नमस्कार सगळ्यांना, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या व्लॉगमध्ये. तर हे सध्या आता सगळे जे व्लॉग्स आहेत ते कोल्हापुरातले आहेत आणि इकडे आदू तिच्या कॉलेजला चाललेली होती आणि तिने आमच्यासाठी सुट्टीसुद्धा घेतलेली होती, पण तिला आज जाणं गरजेचंच होतं. आणि दीदी इकडे तयारी करायला घेतलेली मेथीची भाजी, ती खूप छान बनवते. हा जो बबल्सचा सगळा खेळ आहे तो अद्वैतासाठी असतो, तिला हे सगळं खूप आवडतं. दुपारी जेवण वगैरे आराम केला, आदू कॉलेजवरून आली आणि आम्ही निघालो होतो महालक्ष्मीच्या दर्शनासाठी. मार्गशीर्ष महिना आहे, आम्हाला माहिती होतं गर्दी असेल, पण आम्हाला जायचं होतं. मुखदर्शन जरी झालं तरी पण एक भेटल्यासारखं भेट होईल म्हणून आम्हाला जायचं होतं आणि म्हणून आम्ही निघालो होतो. रिक्षा केली आम्ही आणि रिक्षात बसलो, निघालो. अद्वैत छान सगळं बघत होती, तिच्यासाठी सगळं नवीन होतं. गायी दिसल्या कुठे कुठे, बाप्पामध्येच मंदिर दिसलं की ती मला सांगत होती, मम्मा इकडे बाप्पा आहे, इकडे हम्मा आहे, इकडे बुब्बू आहे. असं येऊन मंदिराजवळ पोचलो, तिथे आम्हाला असं हे भडंग सगळं लावलेलं दिसलं आणि भडंग खूप आवडतो म्हणून भडंग घेतला आणि त्यानंतर आतमध्ये एंटर केलं. खूप गर्दी होती, खूप गर्दी होती. लाईनमध्ये तर राहायचा प्रश्नच येत नव्हता, कारण दर्शनाला खूप वेळ झाला असता. अद्वैताला घेऊन ते शक्य नाही, मार्गशीर्ष महिना आहे, गर्दी असतेच आणि त्यामुळे आम्हाला जवळून दर्शन शक्य नाही झालं. त्यामुळे आम्ही मुखदर्शन घेतलं आणि निघालो. ही सगळी जी दुकानं आहेत ती बघायला खूप छान वाटतात, तिथून खरेदीसुद्धा केली. आणि हे जे सगळं वातावरण तिथलं होतं ते खूप शुद्ध झालेलं होतं, कारण त्या वातावरणात एक वेगळीच ताकद आहे. म्हणून अंबाबाईचा तिथे वास आहे आणि त्यामुळे ती जागा खूप पवित्र मानली जाते आणि त्याचसाठी आम्ही दर्शनासाठी आलेलो होतो. बरेचसे लग्न झाल्यावर जी जोडपी असतात ती दर्शनासाठी येतात आणि बरीचशी आलेली होती. हे आजचं अंबाबाईचं रूप होतं, तिला सजवलेलं होतं, खूप छान वाटत होतं आणि वातावरणसुद्धा खूप छान होतं. बरीचशी जोडपी आलेली होती, लहान बाळांना घेऊन. काही काही तर मॉमी झालेल्या होत्या त्यांच्या, की रांगेत नाही तर मग त्यांना डायरेक्ट दर्शन मिळते का हे बघण्यासाठी. आणि नंतर मग घरी आलो. बाय.